आपल्या घरात राष्ट्रसंताला त्यांचे गुरु त्यांना बाबू म्हणायचे बरं का, बाबू अण्णा त्यांना टोपण बाबू म्हणायचे. आणि मग बाबू असंच कार्यक्रमाला जात असताना त्यांची एकदा पोती होती. पूर्वी कोणती परमरहस्य नव्हता, पूर्वी शिवलीला अमृत ग्रंथ होता वाचायचा मला तर. आणि राष्ट्रसंताचा नियम दररोज पूजा झाली की पोथी वाचल्याशिवाय तोंडात पाण्याचा थेंबही घ्यायचा नाही. आणि मग पोथी मग एके दिवशी ते झालं काय, सगळं पूजा वगैरे झाली आणि जे ग्रंथ काढायचा विसरला तो हाताखालचा शिष्य, आणि ती पोथी फरशीमध्ये मी तशीच गेली घोड्याच्या पाठीवर पुढं. आणि मग बसले राष्ट्रसंत म्हणले पोथी मध्ये बसायचं आहे. मग सगळं झालं, राष्ट्रसंत म्हणले बसले, बसच नाही गेले प्रसादाला. बाबू कुठं आहे, बाबूला बोलवा. बोलावले बाबूला. म्हणजे बाबू बस ना. त्याने म्हणले नाही, म्हणले मी बसणार नाही, कारण त्यांचा नियम त्यांनी घालून दिला होता त्यांना ना, पोथी वाचल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. अरे बाबू बस, आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे. नाही म्हणले मला आताच नाही घ्यायचं. म्हणले का, माझी पोथी पुढे गेली. म्हणले आता मी पोथी वाचल्याशिवाय मी जेवणार नाही, प्रसाद घेणार नाही. अरे बस, मी तुझा गुरु आहे ना, मी सांगतो. म्हणले घे. त्याने म्हणले नाही, माझा नियम आहे, बाल हट्ट आहे तो, माझा नियम आहे, मी नाही जेवणार म्हणले. त्यावेळेस सांगितलं, ज्यावेळेस मी जेवत नव्हतो, राष्ट्र माझ्या गुरुचा घास नरड्याच्या खाली उतरत नव्हता, राष्ट्रसंताच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला सांगतो हा प्रसंग सांगत असताना म्हणजे किती निष्ठा असेल गुरुवर. आणि त्या निष्ठेनं म्हणले हा काय झाला महाराज, हा संत नाही तर हा राष्ट्रसंत झाला. नुसता राष्ट्रसंत नंतर वसुंधरा रत्न पुरस्कार कुठं, दिल्लीला मिळाला महाराज. कोणाच्या हस्ते, मोहनजी भागवत यांच्या हस्ते. सध्याचे सरसंघचालक, त्यांची भेट घ्यायला मला तर आजकाल मुख्यमंत्र्याला सुद्धा 2-2, 3-3 वर्ष वेटिंगवर राहावं लागतंय कार्यक्रमाचं नियोजन करायचं म्हटलं तर. एवढं हे मोठं व्यक्तिमत्व. आणि त्यांनी 2017ला राष्ट्रसंताचा जो 100वा वाढदिवस होता, त्या 100व्या वाढदिवसाला त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला राष्ट्रसंताच्या वाढदिवसाला यायचं 100व्या. किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि आले. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, नितीन गडकरी, मोहनजी भागवत आणि बरीच दिग्गज मंडळी आली होती 100व्या वाढदिवसाला. आणि झाल्याच्या नंतर मोहनजी भागवतांनी तो जो मुआब बघितला 100व्या वाढदिवसाचा, जो जी जनसंख्या बघितली, आणि त्यावेळेस सांगितलं महाराज हा कार्यक्रम एवढा भव्य आणि मोठा होणार आहे हे जर मला माहिती असतं तर मी देवेंद्रला आणले म्हणले सोबत. देवेंद्र तर आलाय सोबत. हा जर कार्यक्रम असा आहे असं वाटलं असतं तर मी नरेंद्रला आणलं असतं म्हणले. नरेंद्र म्हणजे कोण, नरेंद्र मोदीला मी इथं आणलं असतं म्हणजे हे सामर्थ्य आपल्या राष्ट्रसंताचं गुरुचं. आणि अशी गुरु आम्हाला मिळाले, त्या गुरुचा प्रसाद मिळाल्याच्या नंतर त्याचा फायदा काय, तर आमच्यातलं जे प्रेम आहे ते कायम टिकवणं हे आमचं काम आहे. पण प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय, षडविपुताची षडविकार आहेत त्यांच्याकडे आता लक्ष देऊ नका. 1 वाजलेलं आहे. महाराज काम क्रोध यांचे पडू नये छंदी, प्रेमे कृपानिधी पूजावा हो. गडबड आहे महाराज मला सुद्धा, कारण गावामध्ये आपला अखंड शिवनामचा मी म्हणून लवकर आलो होतो, प्रयत्न करत होते लवकर आलो. 10ला चालू झालं, 10 ते 12 करावं, 12 नाही 12:30 1 वाजलं तरी चालतं. पण आता 1च्या पुढं सरकलेलं आहे, 1 वाजून 2 मिनिट झालेले आहे. मग नाश होय षडविपुचा या विकाराकडचं लक्ष काढा, भगवंताच्या सद्गुरुनाथाच्या चरणावर लावा आपलं लक्ष. लावल्याच्या नंतर त्याचा अभिमान येऊ देऊ नका. मी लय भारी शिष्य आहे, मी लय भारी कीर्तनकार आहे, मी लय भारी गायक आहे, मी लय भारी वादक आहे. ज्याला मी 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 वाटतं ना, काय ठुमकशी तो बाप्पा. कोटीची नाही, हजारो कोटीची प्रॉपर्टी होती. आपल्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता. 8 वाजून 45 मिनिटाला विमान चालू होतं आणि 8 वाजून 46-47 मिनिटाला विमान, हेलिकॉप्टर का विमान कोसळलं. आणि एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं. ज्याला वाटतं ना मी भारी आहे, तो ती पद होतं, प्रतिष्ठा होती, सगळंच होतं, पैसा होता, पण काही जमलं का नाही. मग आम्हाला मरावे परी कीर्ती रूपी जर उरावं वाटत असेल, बाबा आपलं तुमचं आमचं काय, 1.5 बोटली पाट उठली म्हणलं लईक झालं तर आपली 10-5 लाखाच्या मधली, 5-50 लाखाच्या मधली, 4-2 कोटीच्या मधली प्रॉपर्टी. पण ती किती कोटीचा मालक होता, त्याचं काही जमलं नाही. आमचं जमणार आहे का. पण आमचं जर जमाव वाटत असेल तर फक्त आमच्यातला मीपणा सोडा, आपल्यातलं प्रेम कायम असू द्या. आणि प्रेम आपलं जर कायम असेल तर त्याच्या जीवनामध्ये फक्त तो आनंद असतो. आनंद 2 प्रकारचा आहे, एक विषयानंद, दुसरा ब्रह्मानंद. विषयानं कधी तृप्ती होत नाही, भोगामध्ये भोगानं तृप्ती नाही. त्या
आहे, जो त्याग आमच्या साधू संतांनी केला आणि त्या त्यागानं आपल्यामध्ये वैराग्य निर्माण होऊन आपल्यामध्ये सुद्धा भगवंताच्या भक्तीची निष्ठा, भक्ती, श्रद्धा निर्माण होऊन आपल्या जीवनामध्ये तो आनंद आपल्याला प्राप्त करून घेता यावा, यासाठी हा माणसाचा जन्म आहे. ऐसा जन्म पुढे नाही मिळणार, कारण मानवाचा जन्म हाची महालाभ, हा लाभ आहे. आणि या लाभाचा महालाभ जर तुम्हाला आम्हाला करून घ्यायचा असेल तर माणसं म्हणतात तो आनंद म्हणजे ब्रह्मानंद आहे, आत्मानंद, परमानंद, शिवानंद. तो आनंद जर करा, आनंद घेण्यासाठी हे जीवन आहे. किती लोकांच्या जीवनात आनंद आहे हो, बघा ना. पूर्वी माणसं खायला मिळत नव्हतं पण लोक आनंदित होते. 72च्या दुष्काळामध्ये भाकरी सुद्धा मिळायची नाहीत. आमची आई सांगायची, आमच्या लहानपणी आम्हाला रोट्या मिळत नव्हत्या, भाकरी मिळायच्या होत्या ज्वारीच्या. मग ते काय करायचं, तर भाकरीच्या पिठामध्ये, रोट्याच्या पिठामध्ये आंबाड्याचा पाला घालायचे म्हणजे, बरोबर आहे का. जुनी माणसं आंबाड्याचा पाला करायचा, कारण एवढ्या पिठामध्ये 2-4 माणसं कशी खाणार. मग आंबाड्याचा पाला घालून त्याच्या 7-8-10 रोट्या करायच्या आणि मग ती द्यायचं, खायला मिळत होतं. आता बऱ्याच लोकांच्या घरी खायला भरपूर आहे, खाणारच कोणी नाही. माणसानं घरं मोठे मोठे बांधले पण त्या घराला कुलूप आहे, राहायलाच कोणी नाही. अजून काही दिवसाला बघा माणसं बंगले भरपूर बांधतील पण त्या घराला फक्त कुलपच राहतील. मायबाप, माय ड्युटीला, बाप ड्युटीला, लेकरं कोण सांभाळतं, लेकरं मी पाळणार घरात. म्हणून बऱ्याच लोकांना वाटते माय घरात नको, बऱ्याच म्हणतो बरं का, सर्व लोकांना म्हणत नाही. बऱ्याच लोकांना वाटते माय बाप, अरे माय बाप म्हणजे ज्या घरातले मायबाप हसत मुखानं राहतात ते घर नसून ते मंदिर असतं. म्हणून आपल्या घराला जर मंदिर करायचं असेल तर आपल्या घरातले माय बापांची सेवा करायला पाहिजे. आम्ही 5 भाऊ आहेत. तुम्ही म्हणाल माझा मोठेपणा सांगत नाही. मग मला एकाने विचारलं, महाराज तुम्हाला आई वडील? हो. तुम्ही 5 भाऊ, कोणाकडे राहतात आई वडील? थोरल्याकड? मी म्हणलं नाही. धाकट्याकड 2 नंबर नाही, 3 नंबर नाही, 4 नंबर नाही, 5 नंबर नाही. कशाला कीर्तन करत फिरवलं म्हणले. मायबाप कोणाकडे बी नाही तर तुम्ही कुठं सांगून फिरलं म्हणले. मी म्हणलं आमचे 5 भाऊ आम्ही विभक्त आहे. मग आई वडील कोणाकडे आहेत? मी म्हटलं आई वडील, बरेच लोक म्हणतात माझ्याकडे आई वडील आहेत. आई वडिलाला कोण सांभाळतं? मी सांभाळतो. अरे वेड्या, तू आई वडिलाला सांभाळण्या इतका मोठा अजून झाला नाही. मला म्हटले महाराज आई वडील कुणाकडे आहेत? आई वडील कुणाकडे नाही, मी आई वडिलाकडे आहे म्हणून सांगितलं. आई वडील माझ्याकडे नाही, मीच आई वडिलाकडे आहे. ह्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. आई वडिलाला सांभाळणे की तुम्ही आम्ही मोठे नाहीये. मग बाबांनो एक करा, माणसानं दिवसा असं काम करावं रात्री सुखानं झोप लागावं. माणसानं दिवसा असं काम करावं रात्री सुखानं झोप लागावं. माणसानं या आयुष्यामध्ये असं काम, पूर्वार्धामध्ये माणसाचं आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये माणसानं अशी कमाई करावी म्हातारपणी बसून खाता यावं. आणि माणसानं या जन्मात असं काम करावं पुढचा जन्मच घेण्याची गरज पडू नये. आणि पुढचा जन्म घेण्याची जर गरज पडू नये असं वाटत असेल, लक्ष्मण